आयत्या वेळेला पलटले सगळे. का नाही सांगितलं दिव्या ते दिसली होती ते? भाई माझी हिम्मत नाही झाली. पण आपलं ठरलं होतं ना सांगायचं म्हणून, मग काय ढकलत राहिलात एकमेकांवर? अरे पण काकूंना आणि आजींना पाहून ना काही कळलंच नाही रे, काय बोलायचं काही सुचलंच नाही. हो ना, माझं तर असं झालं, दिव्याताई स्वतःचा विचार करून पळून गेली होती तेव्हा किती त्रास झाला होता सगळ्यांना. आता मी बोलून परत त्यांना त्रास होईल म्हणून मी गप्पच राहिलो. बरं केलंस. आणि आपण काय सांगणार तिला? म्हणजे आपण हे शिवाला सांगणार, ती या सगळ्याचा विचार करणार आणि ती सांगणार की या सगळ्याचा शोध घ्या. त्यामुळे ना शिवाला खूप त्रास होणार यार. आणि माहिती नाही तिचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय. मग ती दिव्याताईचा विचार करत बसणार आणि सतत आपल्याला विचारत राहणार की काय तुम्हाला कळलं का. त्यापेक्षा ना तिला न सांगितलेलंच बरं. हो. अरे पण काकूंना आणि आजींना आजही तिच्या काळजीने त्रास होतच असेल ना? अरे हो ना यार. पण आपण काय सांगणार होतो त्यांना? की आपण दिव्याताईला बघितलं. कोणाबरोबर बघितलं? कुठे बघितलं? कोण होतं तिच्यासोबत? आणि जो तिच्यासोबत होता तो आपल्या ओळखीचा होता का? भाई खूप प्रश्न आहेत, आपण नाही बोलू शकत त्यांच्यासोबत. आणि माहिती नाही सगळ्याचा त्यांना त्रास होणार आहे. मग आता काय करायचंय? काय करायचं? भाई मला असं वाटतं की आपण दिव्याताईचा शोध घेतला पाहिजे. म्हणजे दिव्याताई त्या दिवशी वस्तीत आली होती तर ती कोणाला तरी भेटली असेल ना. ती कोणाला भेटली असेल, कोणासोबत असते, याचा आपण ना पूर्ण शोध घेतला पाहिजे आणि हे सगळं शिवाला सांगितलं पाहिजे. काय भाई खरं हा एकदम कडक ऑप्शन आहे, आपण असंच करू. हा. शिवा, हे कपडे तू दिले होतेस? आई, तुझे मला काम द्यायला सांगितलं होतंस ना तिला, ते हेच काम होतं अगं. नाही पण मी सगळे बघून दिले होते कपडे, म्हणजे पांढरे कपडे वेगळे आणि ते कलरचे कपडे वेगळे असेच दिले होते. मग हे कसं झालं? ए बघ शिवा, आता स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करू नकोस हा. अगं जे काय झालंय ते सगळ्यांसमोर आहे ना. पण ती म्हणते ना की तिने वेगवेगळे केले होते, मग कशाला उगाच असताय तू? संपदा, दर वेळेला तिची बाजू घ्यायची काही गरज नाहीये. आता ती या घरात आली आहे ना, मग या घरातल्या गोष्टी तिला माहीत असल्या पाहिजेत. या आधी कधी असं झालं होतं का? छे अजिबात नाही. अगं एका कपड्याचा डाग दुसऱ्या कपड्याला सुद्धा लागला नव्हता आणि साधा धागा सुद्धा निघाला नव्हता ग कपड्याचा. मग आत्ताच बघ ना, हे सगळे कपडे वाया गेले. यार मी तुला म्हटलं होतं ना, तुला जे काम नाही जमत ते नको करूस, किंवा दुसऱ्या कोणाला तरी सांग. हे बघ आता हिचं काय करायचं, सगळे टाकून द्यायला लागणार. शिवा, मला मान्य आहे देसाई घराण्यात खूप पैसा आहे, पण म्हणून असं वागायला नको होतं सगळं. पैसे काही झाडाला लागत नाहीत. आई सॉरी अगं, माझंच चुकलं. नाही, मी विश्वास ठेवला ना तिच्यावर आणि हे काम दिलं करायला. मला वाटलं करेल नीट, पण शेवटी गोंधळ घातलाच. पण मुद्दाम केलं नाहीस ना? कीर्ती, असं मुद्दाम कोण करेल आणि का करेल? का करेल म्हणजे? अगं आई चिडली होती ना मगाशी तिच्यावर, म्हणूनच केलं असेल तिने. आता हिच्या मनात काय चालू आहे हे आपल्याला कसं माहित असणार? नाही पण मी मुद्दामून नाही केलं, खरंच सांगते. मी खरंच कपडे वेगवेगळे दिले होते. शिवा बस, मी तुला आधीच सांगितलं होतं मला कशात गडबड नकोय म्हणून. आणि कीर्ती, तुला सगळं माहित असताना कशाला शहाणपणा करून तू हिला काम करायला दिलंस? तुला नव्हतं जमत तर मला सांगायचं होतं. झालं ना आता एकाचे 4 कामं. सीताई, मी काय म्हणते, तिने मुद्दाम तर केलं नाहीये ना, आणि चूक झाली असेल कदाचित. आपण एक काम करूया का, आपण त्या लॉन्ड्रीवाल्याला विचारूया की काही ऑप्शन आहे का, काहीतरी असेलच ना. नाही ना काकू, काहीच ऑप्शन नाही. आता अगं बघतेस ना, सगळे कपडे खराब झाले. सॉरी आई, अगं माझंच चुकलं. मीच काम दिलं ना हिला. मला वाटलं नीट करेल, पण बघितलंस ना शिवा, तुझ्यामुळे आता हे सगळं माझ्यावर उलटलंय. आणि आता मला कळून चुकले, तुला दिलेल्या प्रत्येक कामामध्ये चूक ही होणारच. पण चूक त्या माणसाची पण असू शकते ना. नाही अगं
आई अगं तो माणूस आपल्यासाठी कधीपासून काम करतोय, आता काय त्यांच्यावर अविश्वास दाखवायचा का आपण? आणि तो याआधी कधीच चुकला नव्हता, मग आजच कसा काय चुकेल? आपली चूक दुसऱ्यावर कशी ढकलायची ना हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे. हे बघा, मी खरंच कपडे बघून दिले होते. माझ्याकडनं अशी चूक होणं शक्यच नाही. खरंच आहे, मी नाही केलं हे असं. अगं किती करशील? चूक झालीये तर सरळ सांगावं चूक झाली म्हणून. चूक मान्य करायला सुद्धा ना मोठेपणा लागतो मनाचा, खोटेपणा नाही. तो लॉन्ड्रीवाला का करेल हे सगळं? जाऊ दे ना सीताई, तिने मुद्दाम नाही ग केलंय. आता ते आपण कसं सांगू शकतो मुद्दाम केलं की नाही ते? मी नाही केलंय मुद्दामून, खरंच सांगते. मी कधीच घर सोडून जाणार नाही उर्मिला. भाऊ, मी ते म्हणजे मला वाटतं. घाबरू नकोस. सगळ्यांसमोर तू मगाशी काहीच बोलली नाहीस तेव्हाच माझ्या लक्षात आलं की काहीतरी घडलंय. पण सीताकडून मला ही अपेक्षा नव्हती. शिवाची चूक असो किंवा नसो, तिनं तिच्याशी असं वागायला नको होतं. ती तिला समजून घेऊ शकत होती ना. तीच जर तिच्या सुनेला एवढं बोलली तर जग काय किंमत करणार आहे? भाऊ, मला असं वाटतं ना की तुम्ही शिवाशी बोलायला हवं. ती तुमचंच ऐकेल. हो भाऊ. नाही, मी तिच्याशी बोलेनच, पण आपण आता एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जेव्हा मी घरी नसेन तेव्हा तुम्ही शिवाच्या बाजूनी उभं राहायला पाहिजे.